हरे हरे कृष्ण. हरे कृष्णा. सर्वांचं आपल्या भक्ती सदाचार क्लासमध्ये अधिक अधिक स्वागत. आता आपण आपलं जे चौथं मॉड्यूल आहे भक्ती सदाचार क्लासचं, की जिथे आपण भागवत ग्रंथातल्या विविध स्तुती अभ्यासतो आहोत. तर आपण ब्रह्माजींची स्तुती आज अभ्यासणार आहोत, त्यातले शेवटचे 8 श्लोक. आणि त्यानंतर नागपत्नींची म्हणजे कालिया जो होता तर त्याच्या पत्नींनी केलेली स्तुती अभ्यासणार आहोत. तर आपण ह्या स्तुती अभ्यासण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपण आपल्या गुरूंच्या चरणी प्रणाम करूया, मंगलाचरण म्हणूया आणि त्यानंतर आपल्या आजच्या जो आपला अभ्यास आहे तर त्यांना आपण सुरुवात करूया. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्. वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरुं वैष्णवाञ्च श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितांश्च हे कृष्ण करुणा सिन्धो दीनबन्धो जगत्पते गोपेश गोपिकान्त राधाकान्त नमस्तुते. तप्त काञ्चन गौराङ्गी राधे वृन्दावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. नमो ॐ विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिन् इति नामिने. नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. श्री चैतन्य महाप्रभु की जय हो. श्री श्री राधा गोविंद की जय हो. श्रील प्रभुपाद की जय हो. गुरु महाराज की जय हो. हरे कृष्ण. सर्वांना सादर प्रणाम. आता आपण ब्रह्माजींचा जी स्तुती आहे तर त्याच्या शेवटच्या टप्प्याला आले आहोत. 33 ते 38 श्लोक आपण अभ्यासूया. सगळ्यांनी लक्षपूर्वक ऐकूया. आधीचे पण आपले जे भाग आहेत सगळ्यांनी ऐकले असतील बहुतेक, हो की नाही, किंवा रेकॉर्डिंग ऐकले असतील. आणखी आता हे स्तुतीतला शेवटचा टप्पा आहे आणि याच्यात फक्त प्रार्थना आहेत, पण प्रार्थना किती सुंदर पद्धतीने करता येते आणि त्यातून शरणभाव एखाद्या भक्ताचा कसा असतो, शुद्ध भक्ताचा, तर तो आपण अभ्यासणार आहोत. सगळ्यांनी लक्षपूर्वक ऐकूया. आणखी त्यानंतर आपण ब्रह्माजींची स्तुती पूर्ण केली की नागपत्नींची स्तुती आपण अभ्यासणार आहोत. त्यानंतर आपण त्यातला टेक होम मेसेज काय आहे आपण वेगवेगळ्या स्तुतीमधला, तर तो थोडासा आपण चर्चात्मक पद्धतीने आपण थोडस समजून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत. तर सगळ्यांनी लक्षपूर्वक ऐकूया. सगळ्यांचा सहभाग आवश्यक आहे. मी प्रत्येकाला विचारेन हा की कोणाला कोणता भाग यातला आवडला किंवा जास्त ते रुचलं मनाला आणि हे आचरणात आणण्यासाठी मी प्रयत्न करेन. असा आजच्या आपण जे काही याचा आपण अभ्यास करणार तर त्याच्यातनं आपण सांगूया, समजून घेऊया. त्यामुळे सगळ्यांनी अगदी कॉन्सन्ट्रेशनने ऐकूया, ध्यानपूर्वक किंवा एकाग्र होऊन असं. आणि आज आपण
आपला क्लास संपला की त्यानंतर ही चर्चा करूया. तर त्यातनं काय होईल की आपल्याला म्हणजे एखाद्या भक्ताला पाहून किंवा त्याचं जे आचरण असतं ते पाहून आपल्याला कसं आपल्या भक्ती जीवनामध्ये पुढे जायचंय तर हे शिकायला मिळतं. किंवा एखाद्या उत्तम भक्तांचे किंवा जे शुद्ध भक्त आहेत त्यांचे प्रयत्न किंवा त्यांची भक्ती किंवा त्यांचं आचरण किंवा त्यांची शरणागती म्हणजे त्यांच्या अंगी जे सगळे गुण असतात ते पाहून आपल्याला आपल्या अंगी कोणते गुण बाणवले पाहिजेत तर हे समजू येईल आणि आपले तसे प्रयत्न होतील म्हणजे आध्यात्मिक स्तरावर आपण उन्नत होण्यासाठी ह्याची मदत होईल. आणि त्याचबरोबर भगवान यांच्या अंगी कोणते गुण आहेत, मग भगवान यांच्याशी आपण कसे आहोत तर गुणांनी समान आहोत, प्रमाणाने भिन्न आहोत. मग जर भगवान यांच्याकडे हे गुण आहेत म्हणजे जीवात्मा म्हणून आपल्यामध्ये पण हे गुण आहेत. मग हे गुण आपल्यामध्ये आहेत पण मग कसे काय ते म्हणजे आपल्याला सगळे अंगी बाळगता येत नाही. त्याचं कारण आहे की आपण प्रकृतीच्या 3 गुणांनी दूषित आहोत. आपल्यावर आच्छादन आहेत जीवात्म्यावर. मग ही जर आच्छादन आहेत तर ही कशी भेदता येतील, मग ह्यासाठी कोणते प्रयत्न करायचे, तर असं आपण चर्चा करणार आहोत आणि ह्यामध्ये तुमचा सहभाग महत्वाचा राहील. आता ह्या वेळेला मला काय करायचंय की तुमच्याकडून जाणून घ्यायचंय की तुम्ही काय शिकलत, तुम्ही काय समजून घेतलं, मग कशा पद्धतीनं आपल्याला कृष्णांचे गुण समजलेत, मग ते कोणते गुण आहेत, मग भक्तामध्ये ते कसे पाहायला मिळतात आणि मग आपण कसे प्रयत्न करायचे, असं आपण चर्चात्मक अभ्यास पण करणार आहोत. त्यामुळे सगळ्यांनी अगदी ध्यानपूर्वक असं ऐकायचा भाग करूया. आता आपण आजच्या श्लोकावर जाऊया. हरे कृष्ण कुमुद माताजी. आपण श्लोक वाचूया. येस हरे कृष्ण सर्वांना सादर प्रणाम. येषां तु भाग्यमिह भाग्यमहिमा चिन्तावदास्ताम् एकादशे वहि वयं बत भूरिभागः एतदृशी कचके करे कचकैष सॉरी एतदृशी कचशर्कैरस कृत पिबामः शर्वादयो द्युदजमध्वम् अमृतासवं ते. हरे कृष्ण. हरे कृष्ण. खूप छान माताजी. हरी बोल. तर आता इथे हा जो श्लोक आहे तर इथे प्रार्थना वेगवेगळ्या आता इथून पुढे सुरू होतात. मग आता या प्रार्थना काय आहेत ते आपण समजून घेऊया. तर ब्रह्माजी काय म्हणतात की हे कृष्ण, वृंदावनातील निवासांचे भाग्य जरी थोर आणि अचिंत्य असले तरी विविध इंद्रियांचे अधिष्ठाते असणारे शंकराधिक आम्ही 11 देवी अत्यंत भाग्यशाली आहोत. त्याचे कारण असे की वृंदावनातील या भक्तांची इंद्रिय म्हणजे पात्रा समान आहेत आणि तुमच्या चरण कमलामधून पाझरणारा अमृत अमृत सवा समान मध आम्ही या पात्रामधून निरंतर प्राशन करीत आहोत. म्हणजे काय की एशाम म्हणजे या वृंदावनातील हे सगळे निवासी म्हणजे कोण, सगळे व्रजवासी गोपीजन जे आहेत आणि सगळे म्हणजे वृंदावनात जे राहणारे सगळे जे आहेत असे जे म्हणजे त्याच्यामध्ये सगळे आले वृंदावनवासीमध्ये बरं का, म्हणजे अगदी किडामुंगीपासून सगळे प्राणी म्हणजे तिथले वृक्ष देखील आले तर हे सगळे म्हणजे वृंदावनातले निवासी म्हणजे त्यात सगळे आले, पशु पक्षी प्राणी, त्यानंतर तिथले वृक्ष लता वेली सगळं म्हणजे अगदी तिथलं गवती सगळे काही आले. मग हे जे सगळे आहे त्यांचं भाग्य किती थोर आहे म्हणजे आणि अचिंत्य म्हणजे त्याचं वर्णनच आपण करू शकणार नाही इतकं त्यांचं म्हणजे भाग्य आहे. म्हणजे का तर भगवान यांच्या प्रत्यक्ष निवासस्थान म्हणजे भगवान हे वृंदावनामध्ये निवास करत असतात. म्हणजे गोलोक वृंदावन आणि भूलोक वृंदावन यामध्ये फारसा फरक नाहीये. म्हणजे तितकंच ते आध्यात्मिक दृष्ट्या असं चैतन्यपूर्ण निवास आहे, चिन्मय धाम आहे आणि भगवान सदैव वृंदावनामध्ये असतात. वृंदावन सोडून कधीही भगवान श्रीकृष्ण बाहेर जात नाहीत. म्हणजे वृंदावनाच्या म्हणजे बाहेर भगवान जे आहेत तर ते कधीही म्हणजे जात नाहीत. आणि त्याचबरोबर कसं आहे भाग की वेगवेगळ्या ठिकाणी भगवान जे आहेत म्हणजे आता द्वारकामध्ये गेले किंवा मथुरामध्ये गेले, मग ते वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचा जो म्हणजे जो त्यांचा जो अवतार असतो किंवा त्यांचं जे रूप असतं तर ते वेगळं आहे. म्हणजे द्वारकेमध्ये ते द्वारकाधीश म्हणून तिथे राज्य करतात अशा पद्धतीने, किंवा
मथुरेमध्ये कसं मथुराधिपती म्हणजे तिथल्या राजा समान त्यांचं तिथलं जे आहे तर तशा पद्धतीचा वासुदेव अवतार आहे तो. म्हणजे असं प्रत्येक ठिकाणी. मग इथे कसं आहे भगवान श्याम सुंदर रूपामध्ये त्यांचं प्रत्यक्ष जे रूप आहे तर ते म्हणजे किशोर रूपामध्ये असं किशोरवयीन असे भगवान आहेत. श्याम सुंदर रूप पण म्हटले किंवा द्विभुजधारी रूपामध्ये जे भगवान म्हणून ज्यांना आपण ओळखतो, की जे षडैश्वर्याने युक्त आहेत असं त्यांचं रूप आहे. मग ह्या रूपामध्ये भगवान तिथं स्वयं वास्तव्य करत असतात. म्हणून त्या निवाशांचं भाग्य थोर आहे आणि अचिंत्य म्हणजे ज्याचं वर्णनच नाही करू शकणार आपण, इतकं थोर भाग्य आहे त्यांचं. आणि मग असे जे आहेत तर ते तिथले वृंदावनवासी आहेत. मग विविध इंद्रियांचे अधिष्ठाते म्हणजे काय, की अधिष्ठाते म्हणजे ते प्रमुख म्हणजे विविध इंद्रियांचे साठी आपल्या शरीरात जी विविध इंद्रिय आहेत तर त्यासाठी देवता आहेत वेगवेगळ्या. मग आता असे 11 देवता म्हणजे काय, की विविध इंद्रियांच्या जे देवता आहेत असे म्हणजे भगवान शंकर आणि यांचे असं असे 11 जे देवता आहेत. तर आम्ही अत्यंत भाग्यशाली आहोत असं भगवान जे आहेत तर त्यांच्याविषयी ब्रह्माजी म्हणतात. आणि याचं कारण काय, की वृंदावनातल्या या भक्तांची इंद्रिय म्हणजे काय, की आता त्या इंद्रियांचे स्वामी असलेले जे देवता आहेत तर ते का भाग्यवान आहेत, तर वृंदावनमध्ये वास करणाऱ्या भक्तांची इंद्रिय कशी आहेत, भगवत सेवेमध्ये रममाण आहेत. मग ती कशी आहेत, अशी जी पात्र असतात म्हणजे तर त्यासारखी आहेत. म्हणजे मोठमोठाली जी पात्र असतात, की ज्याच्यामध्ये आपण भगवान जे आहेत तर त्यांच्या चरण कमलांशी त्यांचे भक्त जे आहेत तर ते सदैव वास करत असतात आणि त्यांच्या भक्तिमय प्रेममय सेवेमध्ये असतात. म्हणजे वृंदावनातले जे गोपीजन आहेत तर त्यांनी फक्त भगवान यांच्या सेवेचाच विचार केला. भगवान यांना कसं संतुष्ट करता येईल असाच विचार केला त्यांनी नेहमी. म्हणजे भगवान जे आहेत तर ते कोणत्या गोष्टीमुळे आनंदी होतील ह्यामध्ये विचार करण्यातच सगळ्या गोपिका रममाण असायच्या. किंवा कृष्णांच्या आनंदासाठी अजून मला काय करता येईल आणि मग राधाराणींना कृष्णांच्या आनंदासाठी, कृष्णांच्या सेवेसाठी, कृष्णांच्या सेवेमध्ये मदत करण्यासाठी आणि राधाकृष्ण यांची भेट घडवण्यासाठी सतत गोपिका ज्या होत्या त्या रममाण असायच्या. म्हणजे इतक्या त्या कृष्णांच्या विचारामध्ये बुडालेल्या असायच्या, की म्हणजे त्यांना असं वाटलं म्हणजे असं भागवतामध्ये वर्णन येतं, की त्यांना असं वाटलं, की काही काळ आम्ही कृष्णांना विसरू शकलो तर बरं होईल. ही घरातली जी कामं आहेत ती सगळी आम्हाला करता येईल. म्हणजे अशा प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांना कृष्ण जे आहेत त्यांचं स्मरण व्हायचं. आणि आपलं कसं होतं, आपलं उलटं होतं, हो की नाही? म्हणजे आपण घरात म्हणजे घरकाम म्हणा किंवा ही सगळी भौतिक कर्म जी आहेत किंवा सकाम कर्म इंद्रिय तृप्तीची, तर ह्यामध्ये इतके रममाण असतो, की आपल्याला कृष्णांना आठवावं लागतं. म्हणजे आपलं बरोबर त्यांच्या उलट आहे. मग भक्त आणि कर्मी म्हणजे किंवा असे जे सकाम कर्म करणारे लोक असतात तर त्यांच्यामध्ये हा फरक आहे. म्हणजे कृष्णांचं नित्यस्मरण होण्यासाठी आपल्याला प्रयास करायला लागतात किंवा नित्यस्मरण कृष्णांचं होऊन कृष्णांची सेवा करणं हा आपला धर्म आहे जीवांचा. जीवेर स्वरूप आहे नित्य कृष्णेर दास. तर हे आपल्याला स्वतःला सतत जाणीव करून द्यावी लागते. पण गोपीजन कसे होते, सदैव कृष्णांच्या सेवेमध्ये होते आणि त्यांच्या भक्तिमय प्रेममय सेवेमध्ये होते. आणि असे जे सेवा करणारे भक्त होते त्यांचे, तर त्यांची इंद्रिय म्हणजे काय आहेत, ती भगवत सेवेमध्ये रममाण झालेली होती. आणि त्यामुळे ती कशी होती, अशा पात्रासमान होती, की जी सदैव श्रीकृष्णांच्या चरण कमलामधून पाझरणारं जे अमृत आहे, तर किंवा अमृतरूपी तो म्हणजे अमृत किंवा त्याला मधाची उपमा दिली. तर अमृतासमान असा जो मध आहे, म्हणजे मध कसा असतो, अत्यंत म्हणजे कसा असतो तो, तर गोड असतो, हो की नाही? मधाची चव कशी असते, गोड असते, हो की नाही? सुमधुर असं आपण म्हटलं चव असते. किंवा गोड चवीचा मध असतो. तर असा म्हणजे जो मध आहे तर किंवा अमृत, अमृत पण कसं आहे, की अमृत काय करतं तर आपल्याला आयु वाढवणारं आहे आणि त्याचबरोबर आनंद देणारं आहे. म्हणजे अमृताचे अनेक अर्थ आहेत, पण त्यातला आयु वाढवणारं आणि आनंदवर्धक असं आपण जर घेतलं तर भगवान यांच्या वेगवेगळ्या लीला आणि भगवान यांच्यासोबत वेगवेगळ्या लीला करण्यातला जो आनंद आहे, तर तो आनंद म्हणजे काय आहे, तर अमृताची गोडी चाखण्यासारखाच आहे. मग असं जे अमृतासमान जो असा त्यांच्या चरणकमलातून पाझरणारं मध आहे,
म्हणजेच काय की आनंद रस आहे. किंवा त्या आनंदातून जो हृदयामध्ये एक प्रेम आणि त्या प्रेमाचा गोडवा निर्माण होतो. तर असा तो गोडवा. मग ह्यासाठी तो शब्द वापरलाय की अमृतासव म्हणजे त्या अमृतासवा समान मध म्हणजे काय की अमृत जे आहे तर त्याच्यासारखं जो मध आहे तर तो ह्या पात्रामधून निरंतर प्राशन करीत आहेत. म्हणजे काय की इंद्रियरूपी पात्र आहेत आणि तिथं काय होत आहे की समान म्हणजे आसव म्हणजे काय की पातळ पदार्थ तर त्याला आसव म्हटलं जातं. तर असा जो आहे अमृत आसव म्हणजे काय की थोडक्यात अमृताप्रमाणे जसं अमृत पान आपण म्हणतो तर तशा पद्धतीनं ते प्राशन करत आहेत. असा जो मध आहे तो म्हणजे त्याची गोडी कशी आहे तर अमृतासारखी आहे. आणि म्हणजे त्या गोडव्याची तुलना कशाची केली तर मधाशी केली. म्हणजे काय की इतकं मधुर आहे चवीला म्हणजेच काय की त्या ज्या लीला आहेत त्या इतक्या मधुर आहेत भगवान यांच्या आणि त्यांच्यासोबत त्या लीलांमध्ये रममाण असताना त्यांचे म्हणजे त्यावेळेला त्यांच्या हातून काय घडते अशा भक्तांच्या हातून भक्तिमय प्रेममय सेवा घडत असते आणि ही सेवा करणारी त्यांची जी इंद्रिय आहेत ना ती अशा पात्रांसमोर समान आहेत की ती काय करत आहेत त्या आनंदाचं आस्वादन करत आहेत. आणि त्या पात्रामधून ते निरंतर प्राशन म्हणजे काय जो काही सेवेतून आनंद रस तिथे निर्माण होतोय तर त्याचं ते प्राशन सदैव करत आहेत. कारण ते सदैव कसे आहेत तर भगवानांच्या सेवेमध्ये आहेत. म्हणजे ह्यातून आपल्याला समजून येईल की गोपीजन हे किती उच्च कोटीचे भगवानांचे भक्त होते पहा. मग असं निरंतर अमृतासमान मधाचं म्हणजे अमृतासमान आनंद रसाचं भगवानाची आनंद शक्ती आल्हादिनी शक्ती आहेत राधाराणी आणि मग त्यांचेच विस्तार रूप म्हणजे या गोपी आहेत. मग ह्या सगळ्यांसोबत भगवान काय करत असतात वेगवेगळ्या लीला करत असतात आणि त्यातून जो आनंद रस आहे तर उत्पन्न होतो तर त्याचं म्हणजे गोडी कशी आहे अमृतासमान अमृत कितीही चाखलं तरी ते कमीच पडेल हो की नाही अशा पद्धतीनं त्याची गोडी आहे. आणि ही कशी आहेत पात्र ही भक्त म्हणजे त्यांचे इंद्रिय जे आहेत त्या भक्तांची म्हणजे भक्त म्हणजे त्यांचं जे शरीर आहे त्यांच्या इंद्रियांसहित ती कशी आहेत एखाद्या पात्रासारखी ती निरंतर प्राशन म्हणजे ते पात्र आहे ते कधी म्हणजे रित होतच नाहीये आणि ते निरंतर भगवानांच्या सोबत लीला करण्यात रममाण आहेत त्यांच्या सेवेमध्ये रममाण आहेत आणि तिथे जो आनंद घेत आहेत आनंद रसाचं आस्वादन करतात ते निरंतर अमृताचं किंवा मधाचं प्राशन केल्याप्रमाणे ही इंद्रिय जी आहेत ती भूमिका अशा पात्रांची निभावत आहेत. इतकं सुंदर पद्धतीचे वर्णन आहे पहा. म्हणजे एक मिनिट एक क्षण देखील भगवान यांचं विस्मरण कधीही गोपीजनांना किंवा वृंदावनातल्या जे वृंदावनवासी आहेत त्यांना झालं नव्हतं पहा. मग हे उच्च कोटीच्या भक्तांचं वैशिष्ट्य असतं. मग आपण काय करत असतात त्यांच्या चरण चिन्हांचं अनुसरण करायचं असतं म्हणून कृष्णांना केंद्रस्थानी ठेवून आपण प्रत्येक कृती कशी करता येईल आपलं प्रत्येक इंद्रिय कृष्णांच्या सेवेमध्ये कसं समर्पित करता येईल असा प्रयत्न करत असतो. मग कृष्णांचे चरण कमल मधुर का आहेत सांगितलं कारण कृष्णांच्या चरण कमलांशी सगळ्या वैष्णव भक्तांचा निवास असतो. सगळे वैष्णव भक्त कुठे असतात भगवानांचे शुद्ध भक्त चरण कमलांशी असतात आणि त्यामुळे तिथून काय सांगितलंय की चरण कमलापासून पाझरणारा जो अमृत आसव आहे किंवा जो मध आहे त्याचं ही इंद्रिय जी आहेत ते सदैव प्राशन करत असतात. आता पुढे जाऊ आपण. हा मग त्याचा पुढचा श्लोक आहे. हरे कृष्ण. हो त्याचे 34 श्लोक घेऊया. हम्म. तद्भुरि भाग्यमिह जन्म किमप्यटव्याम् यद्गोकुलेऽपि कथमग्रिरजोऽभिषेकम् यज्जीवितं तु निखिलं भगवन् मुकुन्द त्वद्यापि तत् यत्पदरजा श्रुतिमृग्यमेव. हरे कृष्ण. हरे कृष्ण. खूप खूप धन्यवाद दत्ताजी खूप छान वाचलं. तर इथे काय म्हणतात बघ आता ब्रह्माजी की मला गोकुळाच्या या वनामध्ये कुठेही आणि कोणताही जन्म लाभणे
आणि येथील निवाशांच्या चरणकमलांची धूळ माझ्या मस्तकी पडणे हे माझं सर्वश्रेष्ठ भाग्य आहे. ज्यांच्या चरणधुलीचा शोध वेदमंत्राद्वारे अद्यापि घेतला जात आहे, असे भगवान मुकुंद म्हणजे या निवासांचे जीवकी प्राण आहेत. मग आता याच्यातून आपण काय समजून घेणार आहोत, की या श्लोकावरून आपण समजून घेऊया की ब्रह्मदेवांना वृंदावनमध्ये अगदी गवताचं पातं म्हणून सुद्धा जन्म मिळाला तरी चालणार होतं. म्हणजे काय, की असे जे भगवान यांचे भक्त आहेत, आता ब्रह्माजी सुद्धा आदिपुत्र आहेत आणि भगवान यांच्यापासून त्यांचा जन्म झालाय. आणि मग हे यांच्यावर जबाबदारी काय आहे, की सगळ्या सृष्टीची ब्रह्मांडात म्हणजे ब्रह्मांडामध्ये जे काही आहे ह्याची निर्मिती करायची या भौतिक प्रकृतीची. मग अशा पद्धतीचं सगळं ज्ञान आणि सगळ्या शक्ती भगवान यांनी प्रदान केल्यात ब्रह्मदेवाला. म्हणजे काय, की ब्रह्मदेव सुद्धा जे आहेत तर ते उच्च स्तरावरच्या कृष्ण भावनेमध्ये आहेत. म्हणजे हा जो कॉन्शियसनेस आहे ब्रह्माजींचा हा उच्च स्तरावरचा आहे, हे कोणी सामान्य नाही आहेत. आणि ते इच्छा काय करतात, की गवताचं पातं म्हणून मला जन्म घ्यायची इच्छा आहे. आणि त्यामुळे काय होईल, की त्या पावन धामातले निवासी म्हणजे या गोपीजन ज्या आहेत त्यांच्या मस्तकावरून चालतील आणि त्यामुळे काय होईल, त्यांच्या चरणधुलीचा मला प्रसाद मिळेल. पहा, म्हणजे उच्च कोटीचे भक्त जे असतात ते काय विचार करतात, की आपण जे आहोत ते भगवानांचे जे शुद्ध भक्त आहेत, पार्षद आहेत किंवा प्रिय भक्त आहेत, असे जे भक्त आहेत त्यांच्या चरणधुलीशी आपण राहावं किंवा त्यांची चरणधुली आपण ग्रहण करावी किंवा त्याचा प्रसाद आपण घ्यावा. म्हणजे काय पहा, ब्रह्मदेव जे खरे भक्त आहेत भगवान यांचे, तर ते प्रत्यक्ष भगवान यांच्या म्हणजे प्रत्यक्ष चरणांची धूळ मिळावी अशी नाही इच्छा व्यक्त करत. तर ते काय म्हणतात, की भगवान श्रीकृष्णांच्या भक्तांची कृपा मिळावी. म्हणजे काय, भगवान कृष्णांचे जे भक्त आहेत त्यांची चरणधुली मला मिळावी अशा पद्धतीची ते इच्छा व्यक्त करतात. मग आता हा भाग आपण समजून घेऊया, की भक्त आणि भगवान ह्यांच्यामध्ये काय नातं असतं. तर भगवान जे आहेत तर ते काय म्हणतात, की जे भक्त मला म्हणजे मी कृष्णांचा भक्त आहे असं सांगतात, तर किंवा माझ्याबद्दल असं सांगतात, की मी तुमचा भक्त आहे, तर ते माझे वास्तविक भक्त नाहीयेत. तर कोण भक्त असतात भगवान यांचे, तर भगवान यांचे जे भक्त आहेत त्यांची उपासना करणारे, त्यांच्या चरणांशी शरण आलेले आणि त्यांच्या मार्गदर्शनानुसार भक्ती सेवा करायचे प्रयास करणारे जे भक्त असतात, त्यांची आराधना करणारे, त्यांची उपासना करणारे, हे खरे माझे भक्त आहेत असं भगवान श्रीकृष्ण म्हणतात. म्हणजे याच्यावरून आपण समजून घेऊया, की भगवान यांचे गोपीजन हे भक्त आहेत. आणि मग असे जे उच्च कोटीचे सर्व गोपीजन वृंदावनवासी आहेत, तर त्यांची चरणधुली मला मिळावी असं ब्रह्मा म्हणतात. म्हणजे प्रत्यक्ष भगवान यांची चरणधुली मिळावी असं म्हणत नाहीत. म्हणजे ते काय काय विचार करतात, तर असे जे उच्च कोटीचे भगवान यांचे भक्त आहेत, वैष्णव आहेत, तर त्यांची कृपा मिळावी, त्यांची चरणधुली मला मिळावी आणि त्यामुळे काय होईल, तर माझा उद्धार होईल. म्हणजे माझ्यावर भगवान यांची कृपा होईल. म्हणजे काय, की भगवान जे आहेत त्यांची कृपा ही आहे. उच्च कोटीचे जे वैष्णव आहेत, तर त्यांच्यावर भगवान यांची कृपा असते. ते भगवान यांना प्रिय असतात आणि म्हणून आपल्यावर होत असते. म्हणजे हे आपण भाग समजून घेऊया. आणि म्हणून ब्रह्माजी इच्छा करतात, की त्यांची चरणधुली मला मिळावी. म्हणजे काय, की दासानुदास असं जेव्हा आपण होतो, म्हणजे परंपरेच्या माध्यमातून आपण जेव्हा प्रमाणित आध्यात्मिक गुरूंच्या माध्यमातून आपण भगवान यांच्याविषयी ज्ञान घेतो आणि भगवान यांची सेवा कशी करायची हे आपण ज्ञान प्राप्त करतो किंवा सेवा कशी करायची आचरणच्या स्तरावर शिकतो, तर त्यावेळेला आपले जे गुरु आहेत, प्रमाणित आध्यात्मिक गुरु, हे सर्वश्रेष्ठ वैष्णव आहेत. मग इथे गोपीजन यांना अ, आपले पेक्षा उच्च स्तरावरचे वैष्णव किंवा गुरु स्वरूपात असलेले असे म्हणजे भगवान यांचे प्रिय भक्त अशा पद्धतीनं ब्रह्माजी मानतात आणि त्यामध्ये काय म्हणतात, की त्यांची चरणधुली मला मिळावी. मग अशाच पद्धतीनं गुरूंचं आपल्या जीवनामध्ये स्थान असतं. म्हणजे काय, की अशा उच्च कोटीचे वैष्णव जे असतात तर त्यांची चरणधुली जेव्हा आपण घेतो, तर त्यावेळेला भगवान यांची कृपा मिळते. म्हणजे गुरूंची चरणधुली, गुरूंचं उच्चिष्ट आणि गुरूंचं चरण जे आहेत तर त्यांच्या चरणांचं जल, तर ह्या तिन्हीमुळे काय होतं, आपला उद्धार होतो. चैतन्य चरितामृतामध्ये असा उल्लेख आहे. मग याच्यावरून आपण समजून घेऊया, की आपल्या जीवनामध्ये गुरूंचं किती महत्व आहे आणि गुरु आज्ञेचं किती महत्व आहे आणि गुरूंच्या चरणांशी आपण लीन कसं असलं पाहिजे. तर हे आपण या ब्रह्माजींच्या स्तुतीतून समजून समजून घेतो. पहा, म्हणजे की
असे जे गुरुस्थानी असलेले किंवा उच्च कोटीचे वैष्णव आहेत, हे सगळे वृंदावनवासी गोपीजन, तर त्यांच्या चरणांची चरणधुली व्हायला मला म्हणजे मिळावं असं भगवानाच्या चरणी ते इच्छा व्यक्त करतात. म्हणजे काय, की स्वतःला ते गवताच्या पात्यासमान जरी जन्म मिळाला, पात्यासारखा पातं बनून जन्म मिळाला तरी चालेल ह्या वृंदावनमध्ये. आणि मग हे काय करतील भक्त, प्रत्येक वेळी माझ्यावरून जेव्हा ते माझ्या मस्तकावरून चालतील, तर त्यामुळे काय होईल, त्यांच्या चरणधुलीचा प्रसाद मला मिळेल अशी ते कामना करतात. पहा, आपण देखील अशा भक्तांप्रमाणेच म्हणजे असे जे ब्रह्माजींच्या सारखे उच्च कोटीचे भगवानांचे भक्त आहेत, त्यांच्याप्रमाणेच कामना करायची, की अशा उच्च वैष्णवांची चरणधुली मला मिळावी, त्यांच्या चरणांशी मला स्थान मिळावं किंवा त्यांच्या चरणांशी सेवा करण्याची मला संधी मिळावी, ही प्रार्थना करायची. मग त्याद्वारे काय होतं, भगवान आपल्यावर कृपा करत असतात. मग हा भाग आपण इथे समजून घेतला. मग विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर काय म्हणतात, की ब्रह्मदेव वृंदावन धामातल्या पाऊल वाटेवर पडलेला एक तुच्छ पाषाण, एखादा खडक असा, हम्म असा जो खडक आहे, तर तो म्हणजे व्हावं अशी त्यांची इच्छा आहे. म्हणजे काय, पहा, ब्रह्मदेव सगळ्या ब्रह्मांडाचे निर्माते आहेत, पण या उदाहरणावरून आपण काय लक्षात घेतोय, की वृंदावनातले निवासी सर्वोच्च स्थानी आहेत. भगवान यांचा परिवार आपण समजू किंवा गोलोक वृंदावन जे आहे, तर तिथं जसं त्यांचं स्थान आहे, तर तेच स्थान इथे पण आहे. मग भगवान जे आहेत, तर त्यांचे खरं तर हे सगळे जे आहेत भक्त, तर वृंदावन मधले हे अत्यंत सर्वोच्च स्थानी आहेत. पहा, म्हणजे ह्याच्यावरून आपल्याला कल्पना येईल की किती म्हणजे सर्वश्रेष्ठ असे भगवान यांचे ते भक्त आहेत, आणि भगवान यांच्या वर त्यांचं किती स्नेह आहे, किंवा भगवान यांचा देखील या भक्तावर किती स्नेह आहे, किती प्रेम आहे, हे आपल्याला लक्षात येईल. मग अशा भक्तांची चरणधुली मिळावी अशा पद्धतीने जे आहेत, तर ते ब्रह्माजी प्रार्थना करतात. पहा, म्हणजे आपण समजून घेऊया की आपल्याला कुठल्याही भौतिक कृतीद्वारे किंवा भौतिक कर्माद्वारे आपल्याला आध्यात्मिक स्तरावर उन्नत नाही होता येणार. तर आपल्याला भक्तगण आणि अनन्य भक्ती म्हणजे भक्तांची कृपा, वैष्णवांची कृपा आणि वैष्णव सेवा, हं, आणि त्यांची कृपा, आणि त्याद्वारे आपण भक्ती मार्गावर जेव्हा उन्नत होतो ना, हळूहळू पावलं टाकायला लागतो, तेव्हा आपल्यामध्ये भगवत प्रेम जे आहे, तर ते निर्माण होतं. म्हणजे प्रत्यक्ष आपण जेव्हा वैष्णव सेवा करू, अनन्य भक्तीने आपण शरण जाऊ भगवानांना, आणि भगवान यांना शरण जाण्यासाठी आपल्याला मार्गदर्शन करणारे कोण असतात, सर्वश्रेष्ठ वैष्णव म्हणजे आपले गुरु असतात, म्हणजे असे भगवानांचे सर्वश्रेष्ठ भक्त असतात. मग त्यांना शरण जाऊन आपण अनन्य भक्ती शिकू, म्हणजे मनात कुठल्याही किंतु परंतु न ठेवता, भगवानांच्या दृढ श्रद्धा, ठाम विश्वास आपण आपल्या मनामध्ये निर्माण जेव्हा करू, आणि तेव्हा जेव्हा भगवानांची आपण भक्तिमय प्रेममय सेवा करू, तेव्हा आपल्या हृदयामध्ये भगवान प्रकट होतील. पहा, मग आपले सगळे विचार जे आहेत, तर ते ब्रह्माजी असे व्यक्त करतात. ते काय म्हणतात, की मी या वृंदावनमध्ये जन्म घेण्याइतकं जर भाग्यशाली नसेल, तर वृंदावन जिथे संपतं, म्हणजे त्याची जिथे म्हणजे ते क्षेत्र जे आहे वृंदावनचं, तर ते जिथे संपतंय, तर त्याच्या जवळ जे काही निकट क्षेत्र आहे, जी निकट भूमी आहे, तर तिथे जन्म घ्यायची मला संधी मिळावी. आणि ह्याच्यावरून आपण लक्षात घेऊया, की भक्त जेव्हा वृंदावनातून ते बाहेर पडतील, तर तेव्हा ते माझ्या देहावरून चालतील, अशा पद्धतीने मला त्यांची चरणधुली मिळेल, असा विचार ब्रह्माजी करतायत. पहा, आणि त्यासाठी ते प्रार्थना करतायत. म्हणजे आणि त्यासाठी ते काय म्हणतात, की हे देखील माझं महत् भाग्यच आहे, की वृंदावनातून जेव्हा हे बाहेर पडतील भक्त, तर तेव्हा त्यांची चरणधुली मला मिळेल. म्हणजे काय, ते माझ्या देहावरून चालतील, आणि हे सुद्धा माझं महत् भाग्य असेल. आणि असा जन्म मला मिळावा, की अशा भक्तांच्या चरणधुलीचा सतत अभिषेक मला होऊ शकेल. पहा, असा जन्म मिळावा हीच केवळ माझी अपेक्षा आहे किंवा आकांक्षा आहे. म्हणजे पहा, शरणागतीचा स्तर पहा. म्हणजे आपण पाहतो की तिथे वृंदावनमध्ये गेल्यानंतर रमण रेती आहे, तर तिथे भक्त काय करतात, लोटांगण घेतात, की जिथे भगवान जे आहेत, प्रत्यक्ष भगवान आणि त्यांचे बंधू बलराम कृष्ण, म्हणजे कृष्णाचे बंधू बलरामजी आणि हे गोपिका, हे सगळे यांचे म्हणजे यांचे प्रत्यक्ष चरण कमल जे आहेत भगवान यांचे तिथे जे आहेत, तर ते पडलेले आहेत. आणि त्याचबरोबर तिथे
वेगवेगळे भगवानांचे असे भक्त की जे सर्वश्रेष्ठ भक्त आहेत, तर त्यांचे चरण कमल जे आहे तर ते त्या भूमीला स्पर्शलेले आहेत. तर अशी जी भूमी आहे, तर तर त्या भूमीवरची म्हणजे जी धूळ आहे किंवा तिथली जी रज आहे, तर तिथे काय करतात सगळे भक्त लोटांगण घेत असतात की ज्याद्वारे आपली शुद्धी होईल. म्हणजे अशा भक्तांची चरण धुलीचं महत्व काय, तर अशा चरणधुलीचा माझ्यावर सतत अभिषेक होऊ दे, ब्रह्माजी म्हणतात पहा. आणि त्याद्वारे काय होईल की आपली शुद्धी होईल, किंवा त्याद्वारे काय होईल की आपला उद्धार होईल, अशी प्रार्थना करतात. मग तसंच वृंदावनमध्ये सुद्धा आपण जेव्हा भक्त आता जे वृंदावनला गेले असतील त्यांना माहिती आहे, तर ते काय करतात, रमण रेतीमध्ये असं लोटांगण घेतात, किंवा आपण वृंदावन परिक्रमा करतो किंवा गिरिराज परिक्रमा करतो तेव्हा काय करतात, तिथली चरणधुली घेऊन आपल्या कपाळावर लावतात. कारण कितीतरी अशा उच्च कोटीच्या भक्तांनी, वैष्णवांनी गिरिराज जे आहेत त्यांना परिक्रमा केलेल्या आहेत. तर तिथे क्षणोक्षणी पावलं-पावली अशा पद्धतीनं दंडवत घालणारे भक्त असतात. म्हणजे अखंड दंडवत घालत सुद्धा परिक्रमा करतात. हं. अशी परिक्रमा करणारे भक्त देखील आहेत. प्रत्येक वेळी चरणरज लावत परिक्रमा करणारे भक्त आहेत. अशा पद्धतीनं म्हणजे तिथली कुठलीही भूमी जी आहे वृंदावनातली, म्हणजे कुठलाही भाग असो, वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या लीला झाल्या. मग म्हणजे राधाकुंड आहे किंवा गोवर्धन पर्वत आहे, किंवा तिथे वामसी वट आहे, असे वेगवेगळे रिलेस्टिक निधिवन आहे, वेगवेगळी 12 वन आहेत. कुठेही गेले तरी तिथं काय करतात भक्त, तिथं गोपिका म्हणजे हे गोपीजन, वृंदावनवासी आणि कृष्ण बलराम, राधाराणी यांचे चरणकमल त्या भूमीला स्पर्शलेले आहेत, म्हणून तिथली चरणधुली घेऊन आपल्या मस्तकावर धारण करत असतात. म्हणजे अशा पद्धतीचं जे आहे, तर ते एखाद्या वैष्णवाचं वर्तन असावं. म्हणजे काय की अशा उच्च कोटीचे जे भगवानांचे भक्त आहेत, तर त्यांची चरणधुली जेव्हा आपल्याला मिळते तेव्हा आपल्यामध्ये काय होते, तर शुद्धी यायला लागते, किंवा त्यांचे चांगले गुण आपल्यामध्ये यायला लागतात. म्हणजेच काय, आपली शुद्धी व्हायला लागते. आपली शुद्धीकरणाची प्रक्रिया आहे कृष्ण भावना म्हणजे. तर आपली शुद्धी एक प्रकारे व्हायला लागते, आपण शुद्ध व्हायला लागतो. हं? आपली जी आवरण आहेत आपल्यावरची, भौतिक आवरण आहेत किंवा अशुद्धी आहेत, तर त्या गळून पडायला लागतात. आणि यासाठी आपण अशा भगवत भक्तांच्या, असे जे वैष्णव भक्त आहेत, तर त्यांच्या चरणधुली जी आहे तर ती आपण ग्रहण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणून ब्रह्माजी काय म्हणतात की अशा भक्तांच्या चरणधुलीचा माझ्यावर अभिषेक व्हावा. आता पुढे जाऊ आपण. हा, हरे कृष्ण. हा. एषा घोष निवासेन मुत भवान् किं न देवरातेति नः चेतो विश्वफलात् फलं त्वदपरं कुत्राप्ययन्मुह्यति सद्विषादिवत् पुतनापि सकुलात् त्वामेव देवा पिताः यद्वा मार्तर् सुहृत्प्रियात्मतनयात् प्राणश यस्त्वकृते. हरे कृष्ण. हरे कृष्ण. खूप छान होतं जे हरे कृष्ण. तर आता आपण समजून घेऊया की इथे काय म्हणतात ब्रह्माजी, तर साक्षात तुमच्या रूपातील लाभ अन्यत्र कुठे आढळू शकेल, असा विचार करायचा प्रयत्न जरी केला तरी माझं मन भ्रमित होऊन जातं. म्हणजे तुम्ही सर्व वरदानांचे मूर्त रूप असून ब्रजभूमीतील गोपकुळावर या वरांचा अखंड वर्षाव करतात. भक्तांचा केवळ वेश परिधान करणाऱ्या पुतनेसही आणि तिच्या कुळासही तुम्ही स्वतः प्रदान केलेले आहे. म्हणून वृंदावनातील या भक्तांना देण्यासाठी तुमच्याकडे काय उरलेले आहे? या भक्तांनी आपली घरे, संपत्ती, मित्र, नाती, शरीरे, मुले, बाळे, अंतःकरणे, जीवन असे आपले सर्वस्व तुम्हाला अर्पलेले आहे. आता गोपीजनांचा भाव कसा होता ह्या श्लोकाच्या वर्णनातून आपण समजून घेऊया, भावार्थातून, की साक्षात भगवान जे आहेत, म्हणजे प्रत्यक्ष भगवान जे आहेत, तर ते त्यांचा संग अन्य कुठल्या धामामध्ये मिळू शकेल का? देवदेवता सुद्धा भगवान यांचं हे श्यामसुंदर रूप पाहायला सतत आसुसलेले असतात, पण त्यांना देखील दर्शन होत नाही. पण हे जे गोपीजन आहेत ते इतके भाग्यशाली आहेत की त्यांच्या सोबत सदैव भगवान तिथे उपस्थित असतात. आणि मग त्यामुळं भगवान यांचा म्हणजे जो आहे श्यामसुंदर जो रूप आहे, तर त्या रूपाचा लाभ आहे, म्हणजे प्रत्यक्ष भगवान रूप हा अन्यत्र कुठल्याही धामामध्ये किंवा कुठल्याही भगवान यांची जी वेगवेगळी धाम आहेत किंवा वेगवेगळी ब्रह्मांड आहेत, तर ती तिथली धाम आहे. कुठे अन्यत्र तो आढळूच शकणार नाही. आणि हा जेव्हा विचार करतो तेव्हा माझं मन भ्रमित होतं. म्हणजे इतके ब्रह्मांड आहेत असंख्य, आणि इतकी वैकुंठ आहेत आणि इतके धाम आहेत वेगवेगळे,
हं, पण भगवान जे आहेत, तर त्यांचं साक्षात रूपाचा लाभ म्हणजे प्रत्यक्ष भगवान जे आहेत श्यामसुंदर रूपातले, तर त्यांचा ज्यांना गोविंद असं म्हटलं जातं, तर असे जे भगवान आहेत, त्यांचा लाभ जो आहे, तर कुठेच नाही होऊ शकणार. आणि ह्याच्यावर फक्त विचार करूनच मन भ्रमित होते. म्हणजे इतके जे आहेत भगवान हे असंख्य रूपामध्ये, असंख्य ब्रह्मांडामध्ये आणि वेगवेगळे जे वैकुंठ लोक आहेत, तर तिथे भगवान जे आहेत, ते आपले स्वतःला विस्तारित करत असतात. हे सगळं जाणतो आपण. मग आता भगवान काय सर्व वरदानांचं मूर्तिमंत रूप भगवान आहेत आणि ते प्रत्यक्ष व्रजभूमीतली जी गोपकुळ आहेत म्हणजे जे वेगवेगळे गोपिका आहेत तर त्यांच्यावर त्यांनी या सगळ्या वरांचा अखंड वर्षाव केलाय. त्यांच्यासाठी कोण आहेत सर्वश्रेष्ठ? कृष्ण आहेत. त्यांना ते देव मानतच नाहीत किंवा भगवान मानतच नाहीत. त्यांच्याशी ते नंदबाबांचा मुलगा यशोदा मैयाचा मुलगा म्हणून ते त्यांच्याशी वार्तालाप करतात. त्यांच्याशी त्यांचं सगळं आचरण कसं आहे की सर्वश्रेष्ठ सर्वांना अतिशय प्रिय असलेले असे श्रीकृष्ण आहेत आणि त्यांच्यावर ते अत्यंत प्रेम करतात आणि त्यांची प्रत्येक वेळी म्हणजे त्यांची सेवा करत असतात. म्हणजे त्यांच्या सुखासाठी, त्यांच्या आनंदीसाठी भगवान श्रीकृष्णांच्या संतुष्टीसाठी ते कार्य करत असतात. मस्त भक्तांचा वेश परिधान करून एक पूतना पण आली तिथे. आणि तिने काय केलं की आपल्या स्तनातून भगवान यांना जे आहे तर ते दूध प्राशन करायला दिलं. पण त्यांनी काय केलेलं होतं पुतनेने, तर त्या स्तनाग्राला जे आहे तर ते विष लावलेलं होतं. मग आता ही लीला आपण जाणतो. पण पुतनेनी माता म्हणून भगवान यांना स्तनपान केलं म्हणून तिला सुद्धा काय केली भगवान यांनी मुक्ती प्रदान केली. म्हणजे तिचा सुद्धा उद्धार केला. अशा पद्धतीनं भगवान जे आहेत तर ते प्रत्येकाचा उद्धार करत असतात पहा. म्हणजे अशा पद्धतीचे जे भगवान आहेत आपले म्हणजे प्रत्यक्ष वरदानांची मूर्ती असलेले म्हणजे काय भगवान जे आहेत ते सगळ्या पद्धतीने आपल्या भक्तावर प्रेमच करत असतात पहा. अत्यंत कृपाळू आणि दयाळू असतात भगवान जे आहेत ते. आणि ते काय करत असतात म्हणजे जरी त्यांच्याशी म्हणजे कपट करून किंवा त्यांना मारण्यासाठी खरं तर पूतना आली होती. पण तिचा सुद्धा त्यांनी काय केला? उद्धार केला. किंवा वृंदावनातील भक्तांना देण्यासाठी आता तुमच्याकडे काय उरलंय? म्हणजे अशा पद्धतीनं ब्रह्माजी प्रश्न विचारतात. म्हणजे भक्तांनी म्हणजे जे गोपिका आहेत किंवा जे गोपकुळ आहेत, त्यांनी काय केलंय? तर आपली घरं, संपत्ती, मित्र, नाती, शरीर, मूलबाळ म्हणजे हे सगळं म्हणजे आपली अंतःकरण म्हणजे आपली हृदय, आपलं सगळं जीवन भगवान यांच्या चरणी समर्पित केलं. म्हणजे त्यांच्या जीवनामध्ये जो काही आनंद आहे तो म्हणजे कृष्ण जे आहेत तर त्यांच्या म्हणजे सेवेमध्ये जो काही आहे तर तोच आनंद आहे. कृष्णांशिवाय म्हणजे तो दुसरा कुठला विचारच करू शकत नाही. आणि अशा पद्धतीने त्यांनी स्वतःला कृष्ण सेवेमध्ये समर्पित केले पूर्ण हृदयापासून. मग अशा पद्धतीची जी शरणागती जी आहे तर ही एखाद्या भक्ताची असावी. वृंदावनातील जे भक्त आहेत मग ह्यांना देण्यासाठी तुमच्याकडे आता काय उरलंय असं ते म्हणतात. म्हणजे काय की त्या भक्तांनी स्वतःच सगळं शरण नेऊन तुम्हाला समर्पित केले तर त्यांना देण्यासाठी तुमच्याकडे आता काय उरले. म्हणजे भगवान षडेश्वर्यांनी युक्त आहेत. पण ही षडेश्वरी सुद्धा नाकारून ह्या भक्तांनी काय केले भगवान यांच्या चरण कमलांशी स्वतःला समर्पित केलंय. अंतःकरणांसहित आपल्या सगळ्या आप्तेष्ट घरे मुलं म्हणजे किंवा मित्र नाती म्हणजे सगळ्या भौतिक बंधनाच्या पलीकडे जाऊन थोडक्यात स्वतःला समर्पित केलंय. मग त्यांना तुम्ही काय देणार आहात असं? आता अशा पद्धतीनं ब्रह्माजी विचारतात प्रश्न. म्हणजे काय की इतके ते समर्पित आहेत आणि मग अशा भक्तांवर भगवान यांना किती प्रेम असेल पहा. म्हणजे ज्यांनी सगळं काही त्यागून फक्त भगवान यांच्यावर प्रेम केलं, भगवान यांच्या संतुष्टीसाठी प्रत्येक त्यांचं कर्मसेवा म्हणून केली. मग अशा भक्तांसाठी भगवान 24 तास उपलब्ध आहेत पहा वृंदावनमध्ये. ह्याच्यातून आपण बोध घेऊया. म्हणजे ह्या ब्रह्माजींच्या या श्लोकातून आपण समजून घेऊया की भक्त जे आहेत तर त्याचं शरणागती किंवा त्याचा समर्पण भाव असा असायला हवा की भगवान यांना वाटलं पाहिजे की ह्यांनी तर मला सगळंच समर्पित केलंय, आता माझ्याकडे ह्याला देण्यासाठी उरलंय का? म्हणजे अशा पद्धतीचं जे प्रेम आहे, शरणागती आहे आणि सेवाभाव आहे तो आपला असायला पाहिजे भक्त म्हणून. आणि मग अशा वेळेला काय होतं की भक्ताच्या या प्रेमामध्ये भगवान जे आहेत ते बांधले जातात पहा. यशोदा मैयांनी कसं प्रेम केलं भगवान यांच्यावर आपला मुलगा समजून. आणि
अत्यंतिक प्रेम केलं आणि त्यांची सेवा केली, की त्या प्रेमामध्ये स्वतःला त्यांनी भगवानांनी काय केलं? बांधून घेतलं. मग तसंच गोपीजन जे आहेत, तर त्यांनी भगवानांच्या संतुष्टीसाठी प्रत्येक कर्म आपलं केलं आणि ते अशा पद्धतीनं केलं, की सगळं काही समर्पित करून आणि त्यांच्या चरणी आपलं संपूर्ण सर्वस्व अर्पण. मग अशा पद्धतीनं जेव्हा आपण भगवान यांच्या चरणकमलाशी शरणागत होतो, मग तेव्हा भगवान काय करतात? आपल्यासाठी 24 तास उपलब्ध असतात. म्हणजे आपल्यावर तितकंच प्रेम करतात. म्हणजे अशा भक्तांसाठी भगवान स्वतःला काय करतात, की अद्वैताचार्य सांगतात, की भगवान यांना भावानी आणि प्रेमाने जर कुणी तुलसी दल आणि जल अर्पण करेल, तर काय होईल? भगवान स्वतःला देखील ह्या भक्तांच्या प्रेमापोटी ह्या तुलसी दल आणि जल अर्पण केल्यानंतर या प्रेमापोटी स्वतःला देखील विकून टाकतात. इतके भगवान भक्तवत्सल आहेत. म्हणजे इतकं त्यांचं प्रेम आत्यंतिक असं आपल्या भक्तांवर असतं. मग आपण विचार करा गोपीजनांविषयी त्यांचं किती प्रेम असेल, की ज्यांनी आपलं सर्वस्व भगवत चरणी अर्पण केले. मग तो जो समर्पण भाव आहे गोपीजनांचा किंवा तो जो गोपी भाव आहे, तो यातून आपण समजून घ्यायचा. आपल्याला काय असतं असं काम कर्म आपण करतो आणि हळू-हळू कृष्ण भावनेमध्ये आल्यानंतर आपल्याला हे समजतं, की हे सगळे आपण इंद्रिय तृप्ती करतो. मग आपण काय करतो? भक्ती साधनेचे, सेवेचे प्रयत्न करतो. पण आपल्या हृदयात इच्छा असतातच, हो की नाही? त्या सुप्त इच्छा कुठे ना कुठे असतात. 3 गुणांमध्ये आपण बांधलेले आहोत. म्हणजे आपल्यामध्ये त्या कामना असतातच सुप्त स्वरूपात. मग जसं गोपीजनांनी आपल्याला आपलं स्वतःला पूर्ण समर्पित केलं, मग तेव्हा मुलं-बाळं, घरदार याचा नाही विचार केला. आपतेष्ट नातेवाईक असं समर्पण अंतःकरणपूर्वक आपल्याला करता येणं आवश्यक आहे किंवा असा गोपीभाव आपल्यामध्ये येणं आवश्यक आहे. आपल्याला सेवा द्यायची असेल तर आपण सगळ्यात पहिल्यांदा घर, मुलं, बाळं, नातेवाईक ह्यांचा विचार करतो. पण गोपीजनांनी काय केलं? उलटं केलं सेवा करताना. त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी त्यागल्या. या सगळ्या गोष्टीतली आसक्ती जी आहे तर ती त्यागली आणि त्यांनी काय केलं? कृष्णांचा विचार केला. मग इथे आपण हा भाग शिकूया, की आपल्या जीवनामध्ये जर कृष्णप्रेम आपल्याला मिळवायचं आहे, तर आपल्याला काय केलं पाहिजे? ही आसक्ती त्यागली पाहिजे आणि आपण त्याकडे फक्त कर्तव्य कर्म म्हणजे ते सगळे कर्म करत होते, पण ते फक्त कर्तव्य कर्म म्हणून करत होते. सगळेजण आपली सगळी कर्म करतच होते, नित्य कर्म. पण ते कशी केली त्यांनी? कर्तव्य कर्म म्हणून केली आणि आपली त्यांनी आसक्ती या भौतिक कर्मामधली त्यागली आणि ती आसक्ती कुठे वाढवली? तर कृष्णामध्ये वाढवली. म्हणजे कृष्णांप्रती आपण आसक्त झालं पाहिजे. कृष्णांची मी सेवा कशी करेन? कृष्णांच्या सेवेमध्ये मी अजून म्हणजे अजून कसे चांगल्या पद्धतीचे उपचार म्हणजे कृष्ण सेवेमध्ये मी करू शकेन. कृष्णांच्या म्हणजे चरणकमलाची मी अजून कशी सेवा चांगली करेन किंवा विग्रहाची सेवा आपण करतोय. मग आरती अजून कशी मी चांगल्या पद्धतीने करेन. मग भगवान यांना आपण जो भोग अर्पण करतो, तो अजून कशा चांगल्या पद्धतीने मी अर्पण करू शकेन. मग भगवान यांच्यासाठी छान-छान फुलं कशी आणू शकेन. म्हणजे भगवान जे आहेत तर ह्यांच्यासाठी मी वेगवेगळे भोग कसे त्यांना आवडणारे बनवू शकेन. आपण काय करतो आपल्या आवडीचे पदार्थ बनवतो. भगवानांना आवडणारे पदार्थ आणि भगवान हे आहेत आपल्या घरामध्ये उपस्थित आहेत. अर्चविग्रह असतील किंवा फोटो असतील. मग आपल्या घरामध्ये ते एक व्यक्ती म्हणून उपस्थित आहेत. मग भगवान जर आपल्या घरामध्ये एक व्यक्ती म्हणून उपस्थित आहेत, तर ह्या अखिल ब्रह्मांडातीलच काय म्हणजे अखिल विश्वातले ते सर्वश्रेष्ठ व्यक्ती आहेत. मग अशी व्यक्ती आपल्या घरी रोज उपस्थित आहे. मग त्यांच्या संतुष्टीसाठी आपण कशा पद्धतीनं प्रत्येक आपली कृती करायला पाहिजे पहा आणि सकाळी उठल्यावर आपल्याला ध्यास पाहिजे मंगल आरती की आरतीच्या आधी आपण उठून लवकर तयार होऊन भगवान वाट पाहत असतील त्यांच्या सेवेची म्हणजे आपण त्यांच्या सेवेमध्ये कधी एकदा जाऊ असा आपल्याला ध्यास असला पाहिजे. मग भगवान वाट पाहत असतील की त्यांना आपण सकाळचं जो भोग आहे तो कधी अर्पण करू अशा पद्धतीनं आपल्याला जसं आपण सगळ्या आपल्या मुलाबाळांच्या आणि आपल्या खाण्यापिण्याच्या वेळा सांभाळतो मग भगवान तिथे उपस्थित आहेत आणि ते एक व्यक्ती आहेत. मग जसं आपण आपल्या मुलाबाळांचा, आपल्या पतींपासून घरातल्या थोरा-मोठ्यांचं सगळ्यांच्या वेळा सांभाळतो, सगळ्यांसाठी सगळ्या गोष्टी करतो. मग सर्वश्रेष्ठ व्यक्ती भगवान आहेत. मग त्यांच्यासाठी का नाही आपण करूयात? असा भाव असला म्हणजे अशी तळमळ, की भगवान माझी वाट पाहतायत तिथे. भगवान झोपून उठले असतील. मग त्यांच्यासाठी मला भोग अर्पण करायचा आहे. त्यांचं दर्शन म्हणजे उच्च स्तरावरचे जे लोक असतात, त्यांचं दर्शन कसं आपण घेतो? भगवान साक्षात म्हणजे पुरुषोत्तम आहेत ते.
मग त्यांचं दर्शन घेतल्यामुळे काय होणार आहे, आपण पवित्र होणार आहोत, आपण शुद्ध होणार आहोत. मग त्यांची आपण पूजा आरती किंवा त्यांचा सन्मान केल्यामुळे, म्हणजे आरती किंवा पूजा काय आहे, भगवान यांचा सन्मान आहे. आणि भगवान यांचे सर्वश्रेष्ठ भक्त म्हणजे गुरु आहेत आपले. मग त्यांचा सन्मान केल्यामुळे काय होणार आहे, आपली शुद्धी होणार आहे. मग कधी एकदा मी भगवान यांचा अशा पद्धतीनं सन्मान करेन. भगवान यांचा सन्मान करण्यात मी गुरूंचा कसा सन्मान करेन, म्हणजे काय, म्हणजे गुरूंच्या चरणी आपण वंदन करतो आणि गुरुअष्टकं म्हणतो. मग अशा पद्धतीनं कधी एकदा मी हा भगवान यांचा सन्मान करेन किंवा भगवान यांच्यासाठी कधी मी भोग बनवेन आणि भगवान यांना अर्पण करेन. म्हणजे आपल्याला असतं ना मुलाबाळांची काळजी, की सकाळी लवकर उठून शाळेत जातात. मग कधी उठून मी डबा बनवेन, मग त्यांना खायला प्यायला घालून शाळेत पाठवेन. मग शाळेतून आल्यावर मी त्यांना पुन्हा काहीतरी स्नॅक्स लागतं नाश्त्यासाठी म्हणून देईन. मग ते झोपल्यानंतर उठल्यानंतर त्यांना काहीतरी ताजंतवानं वाटायला मी फळं किंवा असं उत्साहवर्धक पेय देईन. असं मुलांच्या बाबतीत कसं आपण शेड्यूल करतो, की नाही, त्यांचं एक टाइम टेबल असतं. मग तसं भगवान यांना पण आपण का नाही करूयात? भगवान यांच्या अशा पद्धतीनं मी सेवा कशी करेन? भगवान 1 ते 4 या वेळेत झोपतात. मग ते शयन करतात. मग त्यावेळेला सुद्धा त्यांना थोडंसं पाणी आणि त्याचबरोबर भगवान जिथे शयन करतात, तर तिथे थोडंसं पाणी आणि काय ठेवतात, तर थोडेसे ड्राय स्वीट्स असं, म्हणजे उठल्यानंतर भगवान यांना थोडंसं तोंडात टाकण्यासाठी आपण जसं आपल्या घरातल्या लोकांना किंवा आपल्या मुलाबाळांना देतो ना काहीतरी ड्राय फ्रुट्स वगैरे. मग असं आपण का नाही करूयात? म्हणजे अशा पद्धतीची सेवा जी आपण आपल्या मुलाबाळांची, आप्तेष्टांची, घरातल्या व्यक्तींची, अशी भगवान यांची का नाही करूयात? भगवान यांची अशी मंदिरामध्ये सेवा केली जाते. हं. ते एक व्यक्ती आहेत समजून, त्यांचा सर्वश्रेष्ठ व्यक्ती, पुरुषोत्तम, परमपुरुष असे जे आहेत, त्यांचा सन्मान अशा पद्धतीने मंदिरामध्ये केला जातो. म्हणजे भूवैकुंठच आहे मंदिर, म्हणजे काय आहे, एक प्रकारचं वैकुंठच आहे पृथ्वी तलावरचं. मग अशाच पद्धतीचं भूवैकुंठ किंवा असंच पद्धतीचं आपण म्हणू की मंदिर आपल्या घरामध्ये पण आहे. हो की नाही? आपण जिथे अल्टरची स्थापना केली आहे तिथे. मग जिथे भगवान आहेत तिथे वृंदावन आहे. मग अशा पद्धतीची सेवा आपण का नको करूयात? मग असे प्रयत्न जेव्हा आपण करू, तर तेव्हा काय होईल, ही भौतिक आसक्तीची गाठ आहे ती भेदली जाईल. अन्यथा आपण सदैव या भौतिक आसक्तीमध्ये गुरफटलेलो आहोत. आपण काय केलं पाहिजे, अशा पद्धतीनं शरण भावाने किंवा अशा शरणागत भावाने आपण स्वतःचं सर्वस्व भगवानांना अर्पलं पाहिजे. तेव्हा भगवान आपला भाव आणि प्रेम पाहून प्रसन्न होतात. आता पुढे जाऊ आपण. हा माताजी, पुढचा श्लोक आहे. येस. तावद्रागन् तावद्रागतयस्तेदात् तावत् कारागृहं गृहं तावन्मोहो गृह निगडः यावत् कृष्ण न ते जनः. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता आपण समजून घेऊया या श्लोकातून. तर ते काय म्हणतात ब्रह्माजी, की हे कृष्ण, लोक जोपर्यंत तुमचे भक्त होत नाहीत तोपर्यंत त्यांची विषयासक्ती आणि कामवासना चोरांसारखे असतात. ग्रहसंसार बंदिवासासारखे असतात आणि कुटुंबियावरील स्नेहाची भावना म्हणजे पायानं जखडलेल्या शृंखला आहेत. पहा किती सुंदर वर्णन आहे. ब्रह्माजींनी हे कसं जाणलंय पहा. जे आपल्याला वृंदावन धामातले निवासी म्हणजे गोपालन करणारे कृषी गोरक्षा म्हणजे अशा पद्धतीचे वाटतात किंवा आपल्या मुलाबाळांचं म्हणजे संगोपन करणारे किंवा धार्मिक कृत्यांचं आचरण करणारे असे साधेसुधे गृहस्थाश्रमी लोक वाटतात. पण ते खरं तर काय आहेत, समर्पित भक्त आहेत उच्च कोटीचे. आणि ही सगळी कार्य जी आहेत ती कृष्णांची सेवा म्हणून ते करतात. म्हणजे ते जे काही करतात, गोपालन करतात, कृषी किंवा शेती करतात किंवा गोपबालकांचं संगोपन करतात, म्हणजे जे काही करतात किंवा धार्मिक कृत्यांचं आचरण, म्हणजे गोवर्धनची पूजा त्यांनी करायला सुरुवात केली, आधी इंद्राची करायची. म्हणजे हे जे काही आहे, तर हे सगळं काय आहे, कृष्णांच्या पोटी त्यांचं जे प्रेम आहे ना, त्या प्रेमातून घडणारी त्यांची सेवा आणि त्यांचा सेवाभाव, म्हणजे त्या सेवाभावाची ती उत्कटता आहे. मग हे आपण समजून घेऊया. म्हणजे गोपीजनांना आपण अशा पद्धतीने समजून घेऊया. म्हणजे वृंदावनातले निवासी जे आहेत, सगळे गोपीजन जे आहेत, तर ते काय करतात, फक्त आणि फक्त कृष्ण भावने ते काय असतात, तर ते प्रभावित झालेले असतात. म्हणजे कृष्ण भावना भावित होऊनच ते कार्य करत असतात. त्यांचं प्रत्येक कर्म म्हणजे काय असतं, शुद्ध असं कृष्ण भावनेतले कर्म असतात. म्हणजे ह्या सगळ्यावरून आपण काय समजून घेऊ, की मुक्तीच्या सर्वोच्च स्तरावर आहेत. म्हणजे
त्यांना जरी देह होते, त्यांचे जरी देह होते तिथे, आणि ते देहाने वेगवेगळे कर्म करत होते, पण ते कसे होते? ह्या भौतिक आसक्तीच्या पलीकडे गेलेले होते. त्यांनी ह्या भौतिक आसक्तीतून मुक्ती मिळवलेली होती, मुक्तीच्या सर्वोच्च स्तरावर होते, आणि त्यामुळे ते कृष्णांच्या संतुष्टीसाठी सर्वजण आपलं सगळं काही सर्वस्व अर्पण करून सेवा करत होते. मग कृष्ण भावनेविना जर आपण हीच कर्म केली, म्हणजे इथे हीच सगळी कर्म आपण गृहस्थाश्रमामध्ये केली, पण तिथे कृष्ण भावना नाहीये, तर काय होईल? ही कार्य आपल्याला बंधन निर्माण करते. म्हणजेच काय? आपण कर्मापासून, म्हणजे कुठलं कर्मफळ येतं तर त्याच्या बंधनामध्ये गुरफटत राहू. म्हणून प्रत्येक कर्म आपण कसं केलं पाहिजे? कृष्ण भावनेमध्ये केलं पाहिजे. आणि ह्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे काय? वृंदावनवासी. मग आता वृंदावन मधली जे वासी आहेत त्यांच्याविषयी आपण जर काही म्हणजे चुकीचा समज असा करून घेतला, म्हणजे बऱ्याचदा असं समज करतात की त्यांनी तर काय केलं, कृष्णांसोबत रासलीला केली गोपीचनांनी, किंवा म्हणजे हे जे कर्मी लोक आहेत तर ते त्याला एक वेगळ्या पद्धतीचं वळण देतात. म्हणजे असं कुठलाही ग्रह आपण नको करायला, किंवा त्यांनी काय केलं तर केवळ सकाम कर्म केली, तर असं नाहीये. तर कृष्ण भावना भावित होऊन त्यांनी प्रत्येक कर्म कृष्णांच्या संतुष्टीसाठी केलं, आणि त्यामुळे ते प्रत्येक कर्म हे कृष्ण भावना भावित कर्म ठरलं, आध्यात्मिक कर्म ठरलं. आणि ते त्यामुळे काय झालं की ते जे आहेत तर ते उच्च स्तराचे भक्त बनले, किंवा असे भक्त बनले की ते सर्वोच्च मुक्तीच्या स्तरावर होते. म्हणजे या भौतिक कल्मशातून किंवा भौतिक प्रकृतीच्या 3 गुणांच्या पलीकडे गेलेले असे ते भक्त होते पहा. म्हणजे कृष्ण भावना भावित न होता जर आपण आपली जी दैनंदिन गृहकृत्य आहेत तर ती आपण जरी उत्साहानं पार पडत असलो, आणि आपण अशा पद्धतीचं जर कर्म केलं तर, किंवा कुळाचार केलं, आपण जे काही कुळाचार करत असतो तर असे जर केले, तर आपण कधी कृष्णांच्या कृपेस पात्र होऊ शकत नाही. का होऊ शकत नाही? तर याचं कारण आहे, तर तिथे कृष्णांच्या संतुष्टीसाठी आपण प्रत्येक कर्म समर्पित नाही केलं तर त्याला बंधन निर्माण होईल. मग ते बंधन जे आहे तर ते काय करेल? आपल्याला पुन्हा पुन्हा या जन्ममृत्यूच्या चक्रामध्ये घेऊन येईल. म्हणजे अशा व्यक्तीनं जरी कर्मकांड केली, कुळाचार केलं, तरी आपण ते त्याला धार्मिक नाही म्हणू शकणार. कारण जोपर्यंत आपण कृष्णांना शरण जाऊन कृष्णांच्या संतुष्टीसाठी आपण कार्य करत नाही, तोपर्यंत आपण म्हणजे कृष्णांची कृपा नाही प्राप्त करू शकत, किंवा कृष्ण भावनेमध्ये केले गेलेलं प्रत्येक कर्म म्हणजे काय ठरते? सेवा ठरते. आणि आपण जेव्हा स्वतःवरती केंद्रित राहून, म्हणजे कुटुंबाच्या आसक्तीपोटी कार्य करतो, किंवा समाजावर आपली आसक्ती केंद्रित असते समाजाच्या कल्याणासाठी, म्हणजे ती एक प्रकारे आसक्तीच असते. तर अशा पद्धतीचं जेव्हा कार्य करतो तर त्यावेळेला काय होतं? आपण कृष्ण भावनेपासून वंचित राहतो, आणि कुटुंबाविषयी आपली आसक्ती वाढते. म्हणजेच काय? की ही आसक्ती रजोगुणी म्हटली आहे. म्हणजे अशी आसक्ती आपल्याला काय करते? तर भक्तिमार्गावरून भ्रष्ट करू शकते. पण ह्याच्या उलट जर आपण कुटुंबालाच भक्तिमय प्रेममय सेवेमध्ये भगवान यांच्या नियुक्त केलं, कुटुंब पोषणाचं कार्य करत करत, म्हणजे आपली कर्तव्य कर्म करत करत, तर काय होईल? तर आपण कुटुंब पोषण जे करत असतो ती देखील आपली सेवाच होते. म्हणजे आपण कुटुंब पोषणासाठी नोकरी करतो, व्यवसाय करतो, ती देखील आपली भगवत इच्छेनं किंवा भगवत कृपेनं मिळालेलं ते कार्य आपण जे आहे तर ती देखील सेवा म्हणूनच आपल्याकडून केली जाते कृष्णांच्या संतुष्टीसाठी. आणि त्यातून जे अर्थार्जन होतं ते सुद्धा आपण काही भाग त्याचा भगवान यांच्या संतुष्टाची फळं घेऊन आली, त्यांच्यासाठी फुलं आणली, त्यांच्यासाठी खूप छान असे भगवान यांच्यासाठी उत्तम उत्तम वस्त्र आणली, अलंकार आणली, हो की नाही? भगवानांना रोज भोग बनवून आपण अर्पण केलं, म्हणजे आपण त्याचा भाग अर्पण करत असतो. मग त्यामुळे ते कृष्ण भावना भावित कर्म होतं. म्हणजे जरी अर्थार्जन झालं तरी कुटुंब पोषण हे देखील आध्यात्मिक कर्म बनतं, आणि आपल्याला आध्यात्मिक प्रगती पथावर घेऊन जात असतं अशा पद्धतीनं. म्हणजे ह्याच्यातून आपण काय समजून घ्यायचं की वृंदावनातील गोप गोपी जे आहेत ते अशा पद्धतीचं कृष्ण भावना भावित कर्म जे आहे तर ते करत होते. म्हणजे की जे प्रत्येक कर्म कृष्णांच्या संतुष्टीसाठी त्यांच्याकडून केलं जायचं, आणि त्यामुळे ती शुद्ध कृष्ण भावना आहे की जी त्यांच्या जीवनाचा अविभाज्य घटक होते. त्यांच्या मनात कुठलीही कामना, इच्छा, आकांक्षा नव्हती, किंवा कुठलाही मानसिक तर्कवितर्क केलं नाही. पूर्ण श्रद्धा ठेवून कृष्णावर, कृष्णांच्यासाठी समर्पित होऊन त्यांनी काय केली? सेवा केली. जेव्हा अशा पद्धतीनं आपण भगवान यांची प्रेममय सेवा करतो, आणि पूर्णतः समर्पित स्वतःला करून, मनात कुठलाही किंतु परंतु, मानसिक तर्क असं न करता, किंवा कुठलीही अपेक्षा, इच्छा, कामना न बाळगता, केवळ कर्तव्य कर्म आपलं म्हणून जे आहे तर ते भौतिक जगतामध्ये आपण अशा पद्धतीनं कुठल्याही आसक्तीमध्ये न गुरफटता जेव्हा
भगवान यांची प्रेमपूर्ण सेवा करतो, तर त्याला शुद्ध कृष्ण भावना म्हणले किंवा प्रेममय सेवा होते ती भगवान यांची. आणि त्यामुळे काय होतं, आपण जिथे कुठे असतो तिथे त्याला वृंदावन धामाचं स्वरूप मिळतं. म्हणजे आपण आपल्या घरी भगवान यांची भक्तिमय प्रेममय सेवा करून अशा पद्धतीनं कुठल्याही अपेक्षेरहित, फलाशेनी नाही, कुठलीही अपेक्षा न ठेवता भगवान यांच्या संतुष्टीसाठी समर्पित भावाने जेव्हा आपण सेवा करतो, रोजचा जो दैनंदिन नित्यक्रम आहे, आपण भगवानांना भोग अर्पण करणं, भगवानांची आरती करणं, है ना? आता दैनंदिन मंदिर कार्यक्रम सर्वांना माहिती आहे. तर अशा पद्धतीने जेव्हा आपण प्रयास करू, तर आपण जिथे आहोत तिथे वृंदावन धाम निर्माण होतं. भगवान यांच्याविषयी म्हटलंय, चैतन्य महाप्रभूंनी त्यांना विचारलं होतं अद्वैताचार्यांना, की वृंदावनला जायचंय मला, वृंदावन कुठे आहे? तर त्यांनी काय सांगितलं होतं, तर जिथे तुम्ही आहात तिथे वृंदावन धाम. मग भगवान जिथे आहेत आणि भगवान यांचे उच्च कोटीचे असे भक्त जिथे समर्पित भावाने सेवा करतायत, तिथं निश्चितच वृंदावन धाम जे आहे तर ते निर्माण होतं. मग अशी सेवा करायचा एखाद्या भक्ताने प्रयास केला पाहिजे. तर पुढे जाऊ. हा माताजी, पुढचा श्लोक घेऊया. हरे कृष्ण. बहुतेक माताजींना आवाज माझा ऐकू येत येस नसावा. माताजी, हरे कृष्ण. येस येस. प्रपंचान् निष्प्रपंचोऽपि विडम्बायसि भूतले प्रपन्ना जनतानन्दस् ओके संदोहं प्रतितुं प्रभो. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता आपण समजून घेऊया की हा जो श्लोक आहे याच्यातून ब्रह्माजी काय म्हणतात, की हे नाथ, तुमचा या भौतिक जगाशी काहीच संबंध नसला तरी तुम्ही ते अवतरित होऊन भौतिक जीवनाचं अनुकरण करता. तुम्ही अशा कृतीद्वारे आपल्या शरणागत भक्तांचा विविधांगी आनंद असीम प्रमाणात वृद्धिंगत करता. म्हणजे काय, भगवान हे मनुष्याचं रूप घेतात, मनुष्याचं रूप घेऊन येतात, पण भगवान कसे आहेत, सच्चिदानंद, पूर्णतः आध्यात्मिक आहेत भगवान. म्हणजे भगवान जे आहेत तर ते मनुष्यासारखं शरीर घेऊन येतात, पण त्यांचा या भौतिक जगाशी काही संबंध नाही. ते पूर्णतः आध्यात्मिक लोकातून, गोलोक वृंदावनातून येतात. ते पूर्ण आध्यात्मिक लोक आहे. आणि भगवान स्वतः देखील कसे आहेत, पूर्णतः आध्यात्मिक भगवान जे आहेत ते कसे आहेत, तर भगवानाने काय म्हटले, अखिल रसामृत सिंधू, सगळ्या रसांचे आगार आहेत. आणि त्याचबरोबर सच्चिदानंद असं आपण भगवानांना म्हणतो, म्हणजे पूर्ण शाश्वत, सगळ्या ज्ञानाने असे युक्त असे आणि आनंदाने भारलेले परमोच्च आनंदाचे ठिकाण, म्हणजे पूर्णतः आध्यात्मिक आहेत ते. मग भगवान जे आहेत ते अवतरित होतात या भौतिक जीवनामध्ये, आणि म्हणजे या भौतिक जगतामध्ये येतात आणि भौतिक जीवनाचं सुद्धा अनुकरण, म्हणजे जसं आपण जे काही करतो या भौतिक जीवनामध्ये, आपल्यासारखे जीवात्मे, तसं त्यांनी सगळं आचरण केलं. म्हणजे त्यांनी काय केलं, की एका सामान्य मुलासारखं त्यांचं आचरण होतं. नंदबाबा आणि यशोदा यांचे ते पुत्र होते. मग त्यांनी गोपालन केलं, हो की नाही? मग त्यानंतर त्यांनी काय केलं, की ते सांदीपनी मुनींकडे गुरुग्रही गेले. मग त्यांनी तिथे जाऊन काय केलं, तर ज्ञान संपादन केलं. त्यांनी एक उत्तम पिता म्हणून भूमिका निभावली, उत्तम पती म्हणून भूमिका निभावली, किंवा उत्तम पुत्र म्हणून, हो की नाही? किंवा उत्तम भाऊ म्हणून, अशा पद्धतीनं वेगवेगळ्या प्रकारे गोपजनांचे उत्तम मित्र सखा होते, सुदामांचे सखा होते ते. म्हणजे अशा पद्धतीनं सर्व कर्तव्य एका गृहस्थाश्रमातला जो व्यक्ती आहे, तर तो मनुष्य जो आहे, तर तो या पृथ्वी तलावर ज्या पद्धतीनं आपली कर्तव्य पार पाडतो, तर तशा पद्धतीनं या भौतिक जीवनामध्ये म्हणजे मनुष्य रूपात येऊन त्यांनी पार पाडली. पण प्रत्यक्ष जे भगवान आहेत ते कसे आहेत, त्यांना काही भौतिक शरीर नाही आहे. त्यांचं शरीर पूर्णतः आध्यात्मिक आहे. त्यांनी आपल्यासारखं शरीर, जसं एखादा कलाकार एखादा भूमिका वठवतो आणि तशा पद्धतीचा मुखवटा धारण करतो एखाद्या नाटकामध्ये, तशा पद्धतीने पृथ्वी तलावर येतात ते आणि काय करतात, मनुष्याचं शरीर धारण करतात आणि त्या पद्धतीनं आचरण करतात. ह्या भौतिक जीवनात ते अशा पद्धतीचं अनुकरण करतात. म्हणजे जसं भौतिक जीवनात आपल्यासारखे सामान्य जीव कार्य करतात, तशा पद्धतीचं ते अनुकरण करतात. पण
अशा कृतीद्वारे ते काय करत असतात, तर भगवान जे आहेत, तर ते अशा कृती करून त्यांचे जे भक्त आहेत, शरण आलेले त्यांना, तर त्यांचा जो आनंद आहे, तर तो आणखीन वाढवत असतात. म्हणजे काय, की त्यांच्यासोबत ते लीला करत असतात. या भूतलावर अवतरित होऊन त्यांनी काय केलं, शुद्ध भक्तांचा पुत्र बनले, कुणाचं प्रियकर बनले, कुणाचे पती बनले, कुणाचे पिता बनले, कोणाचे मित्र बनले. अशा वेगवेगळ्या रसामध्ये त्यांनी काय केलं, संबंध प्रस्थापित केला. म्हणजे भगवान आणि भक्त यांच्यामधला हा संबंध प्रस्थापित होतो ह्या 5 रसामध्ये. आणि अशा पद्धतीने जे आहेत तर ते त्यांनी काय केलं, तर त्या शरणागत भक्तांच्या सोबत वेगवेगळ्या लीला करून त्यांना आनंद दिला. म्हणजे भगवान आणि भक्त यांच्यामध्ये ते आनंदाचं काय असतं, आदान-प्रदान असतं, प्रेमाचं आदान-प्रदान असतं. म्हणजे अशा सुंदर कृतीने भगवान काय करतात, आपल्या भक्तांना संतुष्ट करत असतात, त्यांना आनंद देत असतात पहा. म्हणजे विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर म्हणतात, की जसं दिव्याचा प्रकाश दिवसा नाही, पण रात्री दिसतो आकर्षक, किंवा हिरा जो आहे, तो चांदीच्या ताटात ठेवला तर नाही, पण निळा काचेवर ठेवला तर आकर्षक दिसतो. तसं भगवान काय करतात, स्वतः वैकुंठामध्ये, म्हणजे गोलोक वृंदावन, मुख्य वैकुंठ जे आहे त्याला गोलोक वृंदावन म्हणतात. तिथं नाही लीला करत, तर ते काय करतात, ह्या मायामय भौतिक जगामध्ये येतात आणि सुंदर सुंदर लीला करतात आणि त्या इतक्या आकर्षक असतात, की त्यामुळे काय होतं, त्यांच्या भक्तांना अत्यंत आनंद मिळतो. आणि अशा भक्तांच्या सोबत ते लीला करतात, की ते जे शरणागत भक्त आहेत त्यांना विविध पद्धतीनं लीला करून अत्यंत आनंद द्यायचा प्रयत्न करत असतात पहा. मग इथे आपण समजून घेऊया, की श्रील प्रभुपाद यांनी सुद्धा भगवान जे आहेत त्यांच्याविषयी जो ग्रंथ लिहिलाय, कृष्ण पूर्ण पुरुषोत्तम भगवान, तर इथं ब्रह्मदेवांची भूमिका त्यांनी स्पष्ट केली. म्हणजे तुम्ही गोपालक होऊन प्रकट होणं हे मुळीच भौतिक कार्य नाहीये. म्हणजे तर याची मला पूर्ण जाणीव झाली, असं त्यांनी लिहिलंय त्या पुस्तकात. म्हणजे तिथं जे तात्पर्यामध्ये तिथल्या जे आहे, तर श्रील प्रभुपादांनी हे विश्लेषण केलंय. म्हणजे काय, की ब्रह्माजींना जे वाटलं होतं, की भगवान जे आहेत, तर ते गोपबालक म्हणून प्रकट होत आहेत आणि गोपालन करायला जात आहेत. तर ही काही भौतिक कार्य नाहीये, तर ही आध्यात्मिक स्तरावरचं कार्य आहे. वृंदावनामध्ये भगवान प्रकट होणं, गोपालन करणं, है ना? आणि अ, त्या गोपीजनांसोबत वेगवेगळ्या लीला करणं, किंवा त्या गोपीजनांसोबत ते वेगवेगळे खेळ खेळायचे. तिथे अ, गोपालन करायला जायचे. मग तिथे म्हणजे कोणीही भगवानांच्या अंगखांद्यावर खेळू शकायचं. मग कोणीही भगवान यांच्यासोबत वेगवेगळ्या चेष्टा मस्करी करायचं. म्हणजे अशा पद्धतीनं भगवान तिथं वेगवेगळ्या लीला करतात. म्हणजे त्यांच्यातलेच एक होऊन गोपबालक अशा पद्धतीचे भगवान आहेत. मग हे त्यांचं जे प्राकट्य आहे हे भौतिक नाहीये, तर हे आध्यात्मिक स्तरावरचा ते आनंद घेत आहेत भगवान. म्हणजे त्या आनंद रसाचं आस्वादन करतायत. तर ह्याची मला आता पूर्ण जाणीव झाली. तुम्ही गोप-गोपींच्या स्नेहाने अतिशय कृतज्ञ झालात आणि दिव्य उपस्थितीने इथे त्यांनी काय काय केलं, आपल्या दिव्य उपस्थितीनं त्यांनी त्यांच्या प्रेममय सेवेत, म्हणजे गोप-गोपी यांची जी प्रेममय सेवा आहे, तर त्यांचा अधिक उत्साह सेवा करण्यासाठी त्यांचा कसा वृद्धिंगत होईल, त्यासाठी अधिक छान-छान लीला केल्या भगवानांनी आणि त्या भक्तांना आनंद दिला पहा. म्हणजे भक्ती सेवेमध्ये जे आहे, तर भक्तांनी कसं असलं पाहिजे, काय उत्साही असलं पाहिजे आणि ती सेवा जी आहे ती अजून कशी चांगली करता येईल असा प्रयास असला पाहिजे. आणि मग जिथे भगवान आहे, तर तिथे ते काय करत असतात, जिथे भगवान उपस्थित असतात दिव्य स्तरावर, म्हणजे आपल्या घरी अल्टर आहे, तिथे आपल्याकडे फोटो आहेत, तर तिथे भगवान उपस्थित आहेत. मग अशाच पद्धतीनं भगवान जे आहेत, तर ते जे वृंदावनामध्ये उपस्थित आहेत आणि तिथे त्यांच्या दिव्य उपस्थितीने काय झालं, भगवान यांची प्रेममय सेवेमध्ये अजून काही करता येईल असा उत्साह या सगळ्या तिथल्या वृंदावनवासियांमध्ये अधिक वृद्धिंगत होत गेला. मग असंच आपल्यामध्ये पण उत्साह येणं आणि अजून कशी मला प्रेममय सेवा चांगली करता येईल, असा उत्साह आपल्यामध्ये येणं आवश्यक आहे. म्हणजे भगवान प्रत्यक्ष जर वृंदावनामध्ये उपस्थित होते, तसंच आपल्या घरीही उपस्थित आहे. मग आपलं घर म्हणजेच वृंदावन आहे आणि इथे भगवान यांची सेवा आपण गोप-गोपींच्या जर भावाने किंवा गोप-गोपींच्या प्रमाणे स्नेहभावाने किंवा त्यांच्यासारख्या कृतज्ञता भावाने जर आपण केली, तर निश्चितच काय होईल, भगवान संतुष्ट होतील पहा. मग भगवान यांची जी ही लीला आहे, तर ही कशा पद्धतीनं आध्यात्मिक स्तरावर नेणारी आहे, त्याचं वर्णन ब्रह्माजींनी जे केलंय, त्याचा उल्लेख इथे श्रील प्रभुपाद करतात. आता पुढे जाऊ आपण.
हा तरी शेवटचा श्लोक घेऊया. येस. हरे कृष्ण. जानन्त एव जानन्तु की सॉरी जानन्त एव जानन्तु किं बाहुक्या न मे प्रभो मनसो वपुषो वाचः वैभवं तव गोचरः. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता भगवान जे आहेत त्यांच्याविषयी ब्रह्माजी काय म्हणतात, हे श्रीकृष्ण कृपया आता मला इथून निघण्याची अनुमती द्या. वस्तुतः तुम्ही अखिल वस्तूंचे ज्ञाता आणि दृष्टा आहात. खरोखर तुम्ही अखिल ब्रह्मांडांचे स्वामी आहात. तरीही मी तुम्हाला माझे हे एक ब्रह्मांड अर्पण करत आहे. म्हणजे काय की आता यातून आपण काय समजून घेऊ की ह्या शेवटच्या प्रार्थनेतून ब्रह्माजी काय म्हणतात की म्हणजे या अखिल सृष्टीचे स्वामी कोण आहेत? भगवान आहेत. आणि मग स्वतःलाच स्वामी समजणारे कोण होते? ब्रह्मदेव होते. म्हणजे त्यांनी स्वतःलाच या ब्रह्मांडाचं स्वामी मानलं. खरं तर ब्रह्मांडाचे स्वामी अंशतः जे आहेत तर ते ब्रह्माजी आहेत. पण त्यांना या सगळ्या शक्ती कुणी प्रदान केल्या? तर श्रीकृष्णांनी. आणि अशा असंख्य विश्वामधली जी ब्रह्मांड आहेत तर त्यांचं नियंत्रण करणारे असंख्य ब्रह्मदेव सुद्धा आहेत. आणि त्या सगळ्यांचे स्वामी कोण आहेत? तर भगवान आहेत. आणि म्हणून ते प्रत्येकाच्या हृदयामध्ये परमात्मा स्वरूपात वास करत असतात, हे सर्व जाणतात. आणि म्हणून तुम्ही मला कृपया आता तुमचा शरणागत सेवक म्हणून स्वीकारा. आणि तुम्ही आपल्या गोप मित्रांसोबत वासरांसोबत आनंदाने लीला करण्यामध्ये मग्न होता. आणि मी त्या लीलामध्ये बाधा आणायचा प्रयत्न केला आणि माझ्याकडून ही चुकीची कृती घडली. त्यासाठी मला क्षमा करा. आणि त्या क्षमेसाठी त्यांनी याचना केली पहा या स्तुतीच्या माध्यमातून. आणि ते आता अनुमती घेत आहेत की मी आता मला इथून निघून जायची अनुमती द्या. म्हणजे मी इथून निघून जाईन. म्हणजे माझ्या अनुपस्थितीत तुम्हाला इथं अनेक सुंदर सुंदर लीला उपभोगायला येऊ शकतील. म्हणजे काय की भगवान अत्यंत सुंदर अशा लीला करण्यात रममाण होते आणि त्या आनंद रसाचं म्हणजे जे आहे तर ते आस्वादन करत होते. आणि तिथे बाधा आणली ब्रह्माजींनी अशा पद्धतीने विचार करून. आणि त्यामुळं काय झालं की त्यांच्या ज्या लीला आहेत तर त्या लीलांमधला तो श्रीकृष्ण जो आनंद घेत होते तर त्यामध्ये पण बाधा निर्माण झाली. आणि म्हणून ब्रह्माजी जे आहेत ते क्षमायाचना करतात. म्हणजे यातून आपण समजून घेऊया की श्रीकृष्ण कसे आहेत? सर्वज्ञ आहेत, द्रष्टा आहेत. म्हणजे म्हणजे सगळ्या गोष्टीविषयी त्यांना ज्ञान आहे. असे म्हणजे सगळं काही पाहणारे, म्हणजे सगळं काही ज्ञान असणारे त्यांना म्हणायचं द्रष्टा. मग भगवान यांच्याशी भक्तिमय म्हणजे प्रेममय म्हणजे त्यांची चरणांशी अशी आपण जेव्हा सेवा अर्पण करतो तर त्यावेळेला काय होतं? भगवान आणि भक्त यांच्यामध्ये संबंध निर्माण होतो. म्हणजे सेवेने काय होतं? एक संबंध प्रस्थापित होतो. आणि मग असा जेव्हा संबंध प्रस्थापित होतो तर त्यावेळेला भगवानांची कृपा होते. मग आता असा प्रेममय संबंध म्हणजे वृद्धिंगत करण्यासाठी भगवान यांच्या सेवेमध्ये ब्रह्मदेवानं वृंदावनात थांबण्याची गरज नव्हती. सृष्टीकर्ता ब्रह्मदेव जे आहेत ते वृंदावनातल्या अशा साध्या आणि आनंदमय वातावरणामध्ये राहणं म्हणजे एक विसंगतीच होती. जिथं भगवान श्रीकृष्ण काय करतात? गोपालन करतात, वनविहार, वनभोजन करतात, वनक्रीडा करतात. म्हणजे आता म्हणजे ते कसं जग आहे की साधेपणाचं असं जग आहे, पण तिथं सर्वोच्च ऐश्वर्याने भगवान आहेत. म्हणजे सर्वश्रेष्ठ वैभव सहित असलेले भगवान आहेत. आणि गोपगोपींचं श्रीकृष्णांच्यावरचं प्रेम पाहून म्हणजे ब्रह्मदेवांना तिथे निवास करणं अयोग्य वाटलं. म्हणजे भगवान यांच्या सहवासातून दूर जायला ते उत्सुक नव्हते. कोणाला म्हणजे भगवान यांना जे आहेत तर त्यांच्यापासून दूर राहायला आवडेल? बिलकुल नाही आवडणार भगवान यांच्यापासून कुठल्याही भक्ताला दूर राहायला. पण भगवान जे आहेत तर त्यांच्यासोबत वृंदावनामध्ये राहून त्यांच्या लीलामध्ये बाधा आणणं हे देखील योग्य नाही असं ब्रह्माजींना समजू आलं. आणि म्हणून त्यांनी आता आपल्या सत्यलोक किंवा ब्रह्मलोक लोक ज्याला म्हणतात तर तिथे जाऊन आपली जी व्यक्तिगत सेवा त्यांना जे नेमून दिलेलं कार्य आहे त्यांची जी व्यक्तिगत सेवा आहे म्हणजे सगळ्या सृष्टी विषयी त्याचं निर्माण किंवा त्याचं नियंत्रण करण्याचं तर ते सगळं जे आहे तर ते व्यक्तिगत भक्तिसेवा जी आहे तर त्यांची ती करणं अधिक योग्य ठरेल असं त्यांना वाटलं. आणि म्हणून
आपण भगवान यांना भ्रमित करायचा जो प्रयत्न केला तो आपला केवळ मूर्खपणाच होता. आणि त्यामुळं ही सगळी जाणीव होऊन ब्रह्माजी जे आहेत तर त्यांना अत्यंत लज्जा वाटली, अत्यंत दुःखी खिन्न झाले ते. आणि आपण भगवान यांच्या सानिध्याचा लाभ घेण्यापेक्षा आपण ब्रह्मलोकामधली जी पूर्वनियुक्त सेवाच आहे तीच चालू ठेवलेली बरी, असं त्यांना वाटलं. आणि मग त्यांनी काय सांगितलं की मी आता म्हणजे माझा जो स्वलोक आहे किंवा जो सत्यलोक आहे तर तिथे परत जातो आणि त्यासाठी मला अनुमती द्या. अशा पद्धतीने त्यांनी परवानगी घेतली. मग ह्याच्यातून आपण समजून घेऊया की गोपबालक आहेत किंवा जे गोपीजन आहेत तर ह्यांच्यासोबत भगवान जे आहेत तर अशा सुंदर लीलामध्ये म्हणजे एक गोपबालकाच्या लीलामध्ये ते रममाण होते. स्वतः गोपबालक म्हणजे भगवान बनले होते आणि अशी सुंदर लीला ते त्यांच्यासोबत जे आहेत तर ते करून आस्वादन घेत होते. आणि मग त्यावेळेला असं जे आस्वादन ते करत होते गोपबालक म्हणून, तर त्यावेळेला ब्रह्मा जे आहेत तर त्यांनी काय केलं, तर त्यामध्ये बाधा आणली. म्हणजे तर त्या बाधा त्यांनी जी आणली होती ती कशामध्ये आणली होती, तर त्या लीलेमध्ये भगवान यांच्या आणली होती. आणि का आणली होती, तर भगवान जे आहे ते अत्यंत आनंदाने असं आस्वादन करत होते. एका निष्पाप बालकाच्या भूमिकेमध्ये ते लीला करत होते तिथं, जसं एखादा नट नाटकामध्ये भूमिका वठवतो. आणि मग हे सगळं जे आहे ते त्यांनी ऐकून घेतलं, कारण भगवान त्या लीलेमध्ये रममाण आहेत. आणि मग ब्रह्मदेवांची स्तुती संपली बरं का, तेव्हा एखादा बालक कसं शांतपणे म्हणजे छोटासा बालक असतो, शांत राहतो आणि अबोल राहतो. तर अशा पद्धतीने म्हणजे ते लीलेमध्ये इतके रममाण होते ते, की अशा पद्धतीने त्यांनी ऐकून घेतली. म्हणजे काय, की हे चतुर्मुखी ब्रह्म आले तरी कुठून आणि इथं काय करतात आणि हे काय शब्द उच्चारतायत आणि काय बडबडतायत, अशा पद्धतीनं जे होते ते कृष्ण तिथं लीलेमध्ये रममाण होते आणि ते वासरांचा शोध घेण्यात रममाण होते. म्हणजे मी एक गवळ्याचा मुलगा आहे आणि हा कोण व्यक्ती आहे चार मुख असलेला आणि हा काही प्रसंग मला समजलेलाच नाही. अशा पद्धतीने श्रीकृष्णांनी साधारण बालक मानून त्यांच्याशी व्यवहार केला. म्हणजे ब्रह्मदेवांशी ते अशा पद्धतीने वर्तन करत होते आणि ब्रह्मदेव त्यांची स्तुती करून त्यांच्या चरणांशी जाऊन त्यांना प्रणाम करत होते. असं दृश्य होतं ते. म्हणजे श्रीकृष्णांनी ब्रह्मदेवांची स्तुती स्वीकारली, पण त्या स्तुतीला प्रतिसाद नाही दिला. तर ते प्रतिसाद न देता गोपबालकाच्या रूपामध्ये पुन्हा आपल्या सगळ्या क्रीडा म्हणजे ज्या गोपबालकांच्या सोबत ते खेळ खेळायचे, वेगवेगळ्या अशा लीला करायचे छान छान, त्यात ते गुंगून गेले. म्हणजे श्रीकृष्णांना या स्तुतीपेक्षा ब्रह्माजींच्या आपले जे मित्र आहेत त्यांच्याबरोबर यमुनेच्या काठावर खेळायलाच जास्त आनंद मिळत होता. अशा पद्धतीने भगवान खूप छान छान लीलांमध्ये रममाण होत असतात पहा. आणि त्यांना त्या लीलांच्या आनंदातून बाहेर यायचं नसतं. आणि त्यामुळे त्यांनी काय केलं, मग ब्रह्माजींनी जी काही स्तुती केली ती त्यांनी स्वीकारली, पण त्याच्याकडे काही लक्ष नाही दिलं. त्यांनी ते असं पद्धतीने ऐकलं की आपला याच्याशी काही संबंध नाहीये आणि हा चार मुखांचा व्यक्ती आला कुठून आणि ते काय करतोय आणि हे काय बडबडतोय, अशा पद्धतीचे शब्द उच्चारतोय. मला तर माझी वासरां जे आहेत तर त्यांचा शोध घ्यायचा आहे आणि मी तर एक गवळ्याचा मुलगा आहे. अशा पद्धतीने त्यांनी आपलं जे आहे तर ते सगळं जे आहे ते आचरण केलं. आणि त्याचबरोबर त्यांनी काय केलं, एक सामान्य बालक म्हणून त्यांच्याशी व्यवहार केला. म्हणजे अशा पद्धतीनं भगवान जे आहेत ते रसास्वादन करत असतात पहा त्यांच्या लीलांचं. आणि त्या भूमिकेतून सुद्धा ते बाहेर आले नाहीत आणि ते पुन्हा यमुनेच्या काठावर जाऊन खेळायला लागले. अशी सुंदर जी लीला आहे तर ती लीला आपण अभ्यासली. आता आपण पुढची लीला अभ्यासूया. जे नागपत्नी आहेत तर त्यांनी जे आहेत तर त्या प्रार्थना ज्या केल्या श्रीकृष्णांना तर त्या आपण अभ्यासणार आहोत. म्हणजे आता ती कालिया जो आहे तर त्या संदर्भातली ती लीला आहे तर ती आपण अभ्यासूया. श्रीकृष्ण, त्याआधी आपण 10 मिनिटं समजून घेऊया. हरे कृष्ण, माझा आवाज ऐकू येतो ना?